नमस्कार मंडळी, मी प्रियांका पाटील, टेक तडका 24/7 वरून आणि आज आपल्यासाठी एक अशी बातमी आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. इलॉन मस्क यांच्या कंपन्या म्हणजे सतत काहीतरी नवीन करत असतात, पण यावेळी नियम आणि कायदे जरा जास्तच कडक झाले आहेत असं दिसतंय. म्हणजे खरं तर नेवाडामध्ये द बोरिंग कंपनीवर तब्बल 800 नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. विचार करा, परवानगीशिवाय खोदकाम करणं, रस्त्यावर अशुद्ध पाणी सोडणं आणि धुळीचे साम्राज्य पसरवणं. प्रो पब्लिकाच्या तपासात हे सगळं समोर आलं आहे. आणि नुसतं थांबले नाहीयेत, तर कॅलिफोर्नियामध्ये टेस्लावर ग्राहकांचे क्लेम्स नाकारल्याबद्दल किंवा उशीर केल्याबद्दल कारवाई झाली आहे. म्हणजे टेस्ला स्वतःच एक इन्शुरन्स प्रोव्हायडर आहे काही राज्यांमध्ये. आणि आता तर NHTSAने टेस्लाच्या फुल सेल्फ ड्रायव्हिंग टेक्नॉलॉजीवर नवी इन्व्हेस्टिगेशन सुरू केली आहे, कारण गाड्या सिग्नल तोडतायत आणि चुकीच्या लेनमध्ये वाहतायत. पण टेस्ला आणि इलॉन मस्कचं भविष्य तर ह्या ऑटोनॉमस व्हेइकल टेक्नॉलॉजीवरच अवलंबून आहे, म्हणजे रोबोटिक्स आणि AIमध्येही. ही इन्व्हेस्टिगेशन कदाचित टेस्लाचे प्लान्स पूर्णपणे थांबवणार नाही, पण वाढत्या स्क्रुटिनीमुळे त्यांच्या रोबोटॅक्सीच्या प्लान्सवर प्रश्नचिन्ह नक्कीच उभं राहतंय. दुसरीकडे जनरल मोटर्स पण गप्प बसलेलं नाहीये. त्यांनी क्रूजच्या टेक्नॉलॉजीला आपल्या ADAS म्हणजे ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स एफर्ट्समध्ये एकत्र करून पर्सनल ऑटोनॉमस व्हेइकल्स बनवण्यावर काम सुरू केलं आहे. म्हणजे GM एक मोठी AV टीम तयार करतंय. रॉकेट आणि हो, जोबी एव्हिएशनने तर $514 मिलियन उभारले आहेत त्यांच्या इलेक्ट्रिक व्हर्टिकल टेक ऑफ म्हणजे eVTOL एअरक्राफ्टसाठी. म्हणजे 2026 पर्यंत दुबईमध्ये आणि नंतर USमध्ये प्रवासी सेवा सुरू करण्याची त्यांची योजना आहे. पण गुंतवणूकदारांना जरा डिस्काउंट दरात शेअर्स मिळाले म्हणून शेअरची किंमत घसरली. डाऊन. इतरही काही इंटरेस्टिंग डील्स आहेत. युरोपियन स्टार्टअप फ्युचरेल, जी सेल्फ ड्रायव्हिंग ट्रेन्ससाठी ऑटोनॉमी स्टॅक बनवते, त्यांनी €7.5 मिलियन उभारले आहेत. आणि नेक्स्टकार्ड, जी फ्रेट फॉरवर्डर्ससाठी ऑटोमेशन बनवते, त्यांनी 2.5 मिलियन रेज केले आहेत. टोयोटा आणि मेटल मायनिंग मिळून सॉलिड स्टेट बॅटरीसाठी कॅथोड मटेरियल बनवणार आहेत इलेक्ट्रिक व्हेइकल्ससाठी. बॅट. टायको AI, ड्रोन नॅव्हिगेशन स्टार्टअपने 10 मिलियन रेज केले आहेत. युटिलीमार्कला स्मिथ सिस्टमने विकत घेतला आहे. आणि कॅलिफोर्नियामध्ये उबर आणि लिफ्ट ड्रायव्हर्सना युनियन बनवण्याचा अधिकार मिळाला आहे. डोरडॅश आणि सर्व मोबॉटिक्स मिळून ऑटोनॉमस रोबॉट्सने डिलिव्हरी करणार आहेत. लुसिडने थर्ड क्वार्टरमध्ये रेकॉर्ड EV डिलिव्हरी केले आहेत. लाइफ्टने टेन्सर ऑटोसोबत भागीदारी केली आहे रोबोटॅक्सीसाठी. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट, ऑलियम इंजिनिअरिंग पेपर थिन स्टील बनवत आहेत, ज्यामुळे कदाचित पूल बनवण्याची पद्धतच बदलेल. शेवटी टेस्लाने मॉडेल 3 आणि मॉडेल Yचे एकदम बेसिक व्हर्जन लॉन्च केले आहेत, जे थोडे स्वस्त आहेत. पण गंमत म्हणजे यात ऑटो पायलट सुद्धा नाहीये. म्हणजे टेस्ला नेहमी नवनवीन इनोव्हेशनसाठी ओळखली जाते, पण हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे फक्त फीचर्स कमी करणं. शुर्व. आणि हो, झिरो मोटरसायकल्सने आपलं हेडक्वार्टर कॅलिफोर्नियामधून नेदरलँड्समध्ये शिफ्ट केलं आहे. एकंदरीत काय चाललंय टेकच्या दुनियेत? प्रचंड घडामोडी. प्रचंड.